माझे कॅबिनेटमध्ये माझे लोकसभेची पोटनिवडणूक त्या पोटनिवडणुकीच्या त्या ठिकाणी आम्हाला राहणार आहे आणि विशेष करून या महाराष्ट्रामध्ये जे अशोक चव्हाण साहेब असतील, सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, त्याच्यापूर्वी आमचे स्वर्गीय आमचे नेते विलासरावजी देशमुख साहेब असतील, या सर्वांनी ज्या प्रकारची त्याची पावती आपल्या दिल्याशिवाय राहणार नाही याबद्दल माझ्या मनात खात्री आहे. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आज 6 पोटनिवडणूक आहेत. चांगल्याच प्रकारचं देशमुख या ठिकाणी आलेले आमचे बीडचे उमेदवार बंजारी समाज तिथे काही काम गेले 15 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देशभक्तीमध्ये या 15 वर्षात दिलं. आम्ही तुम्हाला भरपूर अंतर आणून दिले अशा प्रकारची भूमिका आपण घ्यायची. एवढंच या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार शुभेच्छा आपल्या भाषण संपवणार आहे. जय हिंद जय भारत. निलंगेकर साहेब, माजी मुख्यमंत्री सन्माननीय येत्या 15 तारखेला या राज्यामध्ये या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आज महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये उर्वरित महाराष्ट्रामध्ये एक अतिशय काँग्रेसमय अशा प्रकारचं वातावरण काँग्रेस चित्र आज या महाराष्ट्रामध्ये आणि आपण आज पाहतोय की गेल्या 4-5 वर्षामध्ये आदरणीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राला कसं पुढे घेऊन जाता येईल, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला एक वेगळी दिशा आपल्याला कसं घेता येईल याचा खूप मोठा प्रयत्न आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून आज या राज्यातल्या सर्व जनतेची मनोमन इच्छे सरकार झालं पाहिजे अशा प्रकारचे चित्र आज या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. की आज या महाराष्ट्र नेहमीच कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र असो, मराठवाड्यातली जनता असो, आज नेहमीच काँग्रेसच्या पाठीमागं सातत्यानं राहिलेला आहे. काँग्रेसच्या विचाराला खूप मोठं समर्थन सातत्याने या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून आज अशी परिस्थिती आहे की मी आज आपल्या सर्वांच्या वतीनं एक कार्यकर्ता या नात्यानं आज इथे पृथ्वीराज चव्हाण साहेब उपस्थित आहेत, अशोकरावजी आहेत, राणे साहेब आहेत, निलंगेकर साहेब आहेत, आमचे सगळे मित्र आहेत. या सगळ्याला मी या राज्यावरती काँग्रेसचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसच्या पाठीमागं या नेते मंडळींच्या पाठीमागं उभा टाकण्याची फार मोठी गरज आहे. ही आपल्या घटकांच्या साठी म्हणून ही गरज आहे.